पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मुकटी अंबोडे परिसरात ढगफुटी। अंबोडे गावातील वाहून गेलेल्या चौघांपैकी 2 बचावले, इतर दोघांचा शोध सुरू। धुळे शहरासह जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून धुळे तालुक्यातील अंबोडे मुकटी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं कणेरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं दोन्ही गावातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी अडचण झाल्याचं पाहायला मिळाले। मुकटी गावातील पुरात अडकलेल्या 4 ते 5 तरुणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले असून अंबोडे येथील 4 पैकी 2 जणांना वाचवण्यात यश आलं असून 2 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी पोलीस प्रशासनासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच तहसीलदार आणि पोलीस प्रशासन दाखल झाले असून शोधकार्य सुरू असून धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत प्रशासनाला सूचना दिल्या। तसेच नदीकाठावर असलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात येत असून या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। रोल सर, आंबोडे गावाच्या नदीकिनारी आम्ही आता इथे हजर आहोत मदतीसाठी। इथून 4 व्यक्ती वाहून गेल्याचं कळालं होतं। त्या 4 पैकी 2 जण सुरक्षित काठावर लागलेले आहेत। दोघांची अजून कॉन्टॅक्ट होत नाही। काही लोक अजूनही घरांच्या छतावर आहेत। त्यांना काढण्यासाठी आता एडीआरएफची टीम, पोलीस विभाग मदत करत आहेत। ग्रामस्थ सोबत आहेत आणि संपर्क चालू आहे। नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आम्ही नदीकाठच्या घरांपासून घरं सोडून थोडं जायला सांगतोय सतत आणि फोनद्वारे पण संपर्क करतो। तर गावात नदीकाठी थांबू नये, आपल्या सुरक्षित जागी चालले जावं। सर, मुकटी येथे काय नेमकी घटना घडली? मुकटी गावात एका नदी क्रॉस करताना एका झाडावर 7 ते 8 मुलं अटकले होते मध्ये। ते गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना काढण्यात आलेले आहेत। आता मुकटी गावात सुरक्षित आहे। सर्वात महत्त्वाचा विषय, तालुक्यातल्या मायबाप शेतकऱ्यांचे सकाळपासून फोन येत होते। शिरडाणे, नावरा, नावरी, आंबोडे, कणेर नदीवरचे जे लोक आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीलगत, नाल्यालगतच्या जमिनी या वाहून गेलेल्या आहेत। काही शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि म्हणून आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पंचनामा करण्याचे सुद्धा आदेश, आता पाऊस पडतो असल्या कारणाने आज तर ते जाऊ शकत नाही। उद्या जर पाऊस उघडला तर आपल्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे तिथं पंचनामे करण्याचे आदेश आम्ही सरकारच्या माध्यमातून प्राप्त करून घेतलेले आहे। आणि सुमोटो जिथं अशा प्रकारच्या फोन येतील त्या ठिकाणी तलाठी, कोतवाल, सर्कल, तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून तिथं जाऊन पंचनामे करण्याचं काम तिथं चालू होईल, हे देखील आम्ही निर्देश दिलेले आहेत। कोरदड, मोरदड त्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे। काही ठिकाणी गावकऱ्यांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे। ते सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहे। पण आता सध्या मदत कार्य चालू असल्यामुळे सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये बिझी आहे। त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर आपण ते सगळे पंचनामे करण्यासाठी हातामध्ये घेऊ, एवढं बोलतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।